नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। दत्तात्रेयचे मृत्यूत घातपाताचा संशय, घोटी ग्रामस्थांचे साखळी उपोषण। माझ्या दत्तात्रेयला न्याय द्या, कवटे कुटुंबियांची न्यायासाठी झुंज। घोटी गावातील कैलासवासी दत्तात्रेय सोमनाथ कवटे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्याय मिळावा यासाठी कवटे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी अहिल्यानगर येथे साखळी उपोषण सुरू केले आहे। दत्तात्रेय मागील 13 वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील योगेशवाडी येथे कुक्कुटपालन शेडवर काम करत होते। 14 मार्च रोजी मालकाने कुटुंबाला दत्तात्रेय आजारी असल्याची माहिती दिली, परंतु काही वेळातच आत्महत्येची बातमी समोर आली। कुटुंबाने स्पष्ट सूचना दिल्यानंतरही मृतदेह तातडीने पोस्टमॉर्टमसाठी हलवण्यात आला। मृतदेहावर धारदार हत्याराच्या जखमा दिसून आल्याने हत्या व नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। मृतदेहावर जबरदस्तीने अंत्यसंस्काराची घाई करण्यात आली। तासगाव पोलिसांनी FIR नोंदवण्याऐवजी उलट धमकी दिल्याचा आरोप आहे। कुटुंबाने मुख्यमंत्र्यांपासून ते मानवाधिकार आयोगापर्यंत तक्रारी दिल्यात, मात्र अद्याप न्याय मिळालेला नाही। सध्या कवटे कुटुंब, घोटी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांनी पुढील मागण्यांसह आंदोलन सुरू केले आहे। आदिवासी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, CID किंवा SIT चौकशी व्हावी, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, केस अहमदनगरमध्ये चालवावी। जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर संपूर्ण तालुक्यात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सुराज्य मराठी नेटवर्ककरिता प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।